Welcome to all dear learners. In the topics of word building, vocabulary, पार्ट थर्ड मध्ये आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. टू नो द व्होकॅबलरी. व्होकॅबलरी म्हणजे शब्द संग्रहालय. एक्सप्रेशन, जसं एखादा शब्द त्याचा स्पेसिफिक मिनिंग काय होतो. ओके, उदाहरण या ठिकाणी घेतलेले आपण 5-6 शब्द घेतलेले आहेत. प्रिन्सिपल. प्रिन्सिपल म्हणजे अ रूल टू गव्हर्न वन्स बिहेवियर. प्रिन्सिपलचा अर्थ काय होतो, जो स्पेसिफिक रूल आहे, म्हणजे प्रिन्सिपलचा मराठीत अर्थ होईल तत्व. बरोबर आहे. आपण म्हणतो त्यांचं प्रिन्सिपल्स हे फार महत्वाचं आहे. ओके, प्रिन्सिपल वेगळा शब्द आहे. नंतर दुसरं आहे कोटेशन. कोटेशन म्हणजे सुविचार वगैरे म्हणतो आपण ज्याला, सुविचार. सुविचार याचा अर्थ काय होतो, वर्ड, स्पीच ऑर द टेक्स्ट फेमस पर्सन. एखादा फेमस पर्सनचं, जसं गांधीजींचं डू ऑर डाय, हे काय आहे, कोटेशन. कोटेशन म्हणजे सुविचार. ओके. नंतर आहे मॉरल. जसं व्हॉट इज द मॉरल ऑफ द लेसन, व्हॉट इज द मॉरल ऑफ द, एखादी स्टोरी असते त्याचं मॉरल काय है ना. अ लेसन डिरिव्ह फ्रॉम द स्टोरी ऑर द एक्सपिरियन्स. ओके, नैतिकतेचं एखादं उदाहरण, त्याला म्हणून आपण मॉरल. नंतर आहे स्लोगन, घोषणा. तुम मुझे आजादी दो, मैं तुम्हें, तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा, है ना. जसं लोकमान्य टिळकांचं आहे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच. स्वराज्य इज माय बर्थ राईट अँड आय शॅल हॅव इट. हे स्लोगन, घोषवाक्य. मॉरल, नैतिक विचाराचं. कोटेशन म्हणजे सुविचार. प्रिन्सिपल म्हणजे त्या ठिकाणी तत्व. नंतर स्लोगन झाल्यानंतर मॅगझिनचा अर्थ काय होतो, एखादा स्पेसिफिक नियम सांगणारा शब्द. ओके, जसं पॉप्युलर, वेल नोन, ट्रूथ. वेल नोन ट्रूथ असणारा शब्द एखादा. जसं मॅगझिन मध्ये प्रोवर्ब्स वगैरे येतात. मॅन प्रपोजेस, गॉड डिस्पोजेस. ओके, स्पीच इज सिल्वर, सायलेन्स इज गोल्डन. ऑल दॅट ग्लिटर इज नॉट गोल्ड, अशा प्रकार. नंतर प्रोवर्ब्स अँड मॅगझिन्स जनरली गोइंग टू रिलेटेड सेम. प्रोवर्ब म्हणजे जसं मनी म्हणतो आपण मराठीमध्ये. जनरली ऍक्सेप्टेड अँड एव्हिडंट ऑर द ट्रूथ, है ना, याच्यामध्ये ट्रूथ असते. isn't it? So this expression, this vocabulary